सर, आता कौशल्य विकासाचा मुद्दा निघाला म्हणून तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर जागतिक बँकेसोबत आपले काही करार झाले, तुम्ही त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती, त्यांच्याकडनं आपण कर्ज देखील घेतलं, त्या संदर्भात कुठपर्यंत ती संपूर्ण प्रक्रिया आलेली आहे, त्या संदर्भात काय सांगा? वर्ल्ड बँकच्या कर्जच्या इंटरेस्ट फार कमी आहे आणि त्याशिवाय त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज पण फार आहे. आम्ही आता आमच्या इंट्रोस्पेक्शन करण्यानंतर आम्हाला समज आली की आम्ही हे सर्व करू असा काही चांगला नाही. एक जुनी कहावत आहे, जिसका राजा व्यापारी उसकी प्रजा भिकारी. तो आम्ही हे सर्व काय उद्योग आम्ही करणार नाही. आम्ही सर्व लोकांनी एकत्र होऊन लोकांचे बरोबर राहून वर्ल्ड बँकचे पण आम्ही पार्टनरशिप अशासाठी केली आहे की ते आम्ही टेक्निकल नॉलेज पण देणार आहे. आम्ही सर्व ITIचे इम्प्रूव्हमेंट करणार आहे. आम्ही सर्व ठिकाणी इनोव्हेशन सेंटर खोलणार आहे आणि त्याशिवाय मोठे 2-3 कार्यक्रम आम्ही वर्ल्ड बँकचे बरोबर राहून करणार आहे. मी आपला विश्वास देतो की वर्ल्ड बँक जे काही लोन देत आहे ते आम्हाला त्या लोनची किंमत आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये टाकलेल्या त्यांचे विश्वासाची पण किंमत आहे. आम्ही चांगली रीतीने त्यांच्या लोनचा उपयोग करू आणि असा काम करू की त्याने पण कळेल की महाराष्ट्रामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट केला ते चांगला निर्णय होता.